मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात. मुंबई भुलेश्वरच्या मंडळाला मुंबईचा राजा लालबाग मंडळाची मदत. भुलेश्वरचा राजा मंडळाला मुंबईचा राजा लालबाग मंडळाकडून 3 लाखांची आर्थिक मदत. 2 दिवसांपूर्वी भुलेश्वर इथे दुर्घटना घडली होती. यामध्ये अध्यक्ष आणि सदस्याचा जागीच मृत्यू झाला होता. मुंबईत दहिसर चेकनाका परिसरात पोलीस आणि कार चालकामध्ये वाद. पोलिसांनी शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा कार चालकाचा आरोप. नालासोपाऱ्यामध्ये बिर्याणी बनवण्याच्या भातामध्ये उंदीर आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल. वाकणपाडा परिसरातील दुकानातील व्हिडिओ असल्याची चर्चा. एफडीएनं दुकानाची तपासणी करावी, नागरिकांची मागणी. मदत पुनर्वसन मंत्र्यांच्या ओएसडी अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून नोटीस जारी. प्रकल्पग्रस्तांच्या नियमित भूखंड वितरणामध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप. ओएसडी अधिकाऱ्यांसह प्रधान सचिवांना 16 सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावरील 20 अपघात प्रवण ठिकाणं निश्चित. यामध्ये रायगड जिल्ह्यातील सुकळी खिंड, रेपोली, लोणेरेसह 17 ठिकाणं, तर रत्नागिरीमधील भोसले, हातखंबा आणि सिंधुदुर्गमधील कणकवली, जानवलीचा समावेश. प्रवाशांनी काळजी घेण्याचं आवाहन. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी NHRCLच्या 16 चालकांना जपानमध्ये 1 वर्षाचं विशेष प्रशिक्षण. बुलेट ट्रेन चालकांची नियुक्ती अकार्यकारी 4 श्रेणीमध्ये करण्यास मंजुरी. 218 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण. उद्योगपती आशिष रहेजांसह 5 जणांवर ओशिवरा पोलिसात गुन्हा दाखल. बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्याचा तक्रारदार ब्रिजमोहन राठी यांचा आरोप. मुंबई पालिकेच्या सुरक्षा दलातील रिक्त पदं तत्काळ भरा. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी. महापालिकेच्या सुरक्षा दलातील 3800 शेड्यूल पदांपैकी 2261 सुरक्षा रक्षकांची पदं रिक्त. अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या दालनामध्ये बैठक. मांडूपमधील गावदेवी रस्ता आणि लेक रस्त्याच्या प्रकल्पाला धक्का. कारखान्याची जमीन संपादित करण्याचा महापालिकेचा प्रयत्न फोल. उच्च न्यायालयाकडून नोटिसा रद्दबातल. पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आता आढावा घेऊयात. पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा 12वा दिवस. मांजरी इथल्या स्टड फार्म इथल्या शासकीय आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांचं उपोषण. 4 अत्यवस्थ आंदोलकांना रुग्णालयामध्ये दाखल केलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेडच्या प्रकल्पाची सुरुवात. विहिरीच्या कमी दाबाच्या समस्या कायमस्वरूपी मिटावी यासाठी निर्णय. MNGL कडून 65 किलोमीटर लांबीच्या स्टील ट्रंक पाईपलाईन प्रकल्पाला सुरुवात. पुण्यामध्ये वाहन नोंदणीसाठी वापरली जाणारी MH12 मालिका अखेरच्या टप्प्यात. तिच्यातील उपलब्ध क्रमांक येत्या 2 ते 3 दिवसात संपण्याची शक्यता. नवीन वाहनांची नोंदणी खोळंबू नये यासाठी MH61 ही स्वतंत्र नोंदणी मालिका देण्याचा निर्णय. पुणे विमानतळाजवळील चौकामध्ये 2 कारची भीषण धडक. अपघातामध्ये दोन्ही कारचा अक्षरशः चुराडा. अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती. भरधाव वाहनांमुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज. पुण्यामध्ये SIR मोहिमेनंतर टक्केवारीनुसार 42% मतदार वगळण्याची शक्यता. हडपसर मतदारसंघातून सर्वाधिक तर कसबा मतदारसंघातून सर्वात कमी मतदार वगळण्यात येणार. 8 मतदारसंघात एकूण 34,65,000 मतदार संख्या. पुण्यातील सिंहगड संस्थेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्बंध. संस्थेनं शिक्षकांचे 357 कोटी रुपयांचं वेतन थकवल्याची माहिती. संस्थेला वाद मिटेपर्यंत मालमत्ता विकण्यास मनाई. तसंच सर्व मालमत्तांची यादी देण्याचे देखील संस्थेला आदेश. पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये जीव मारण्याची धमकी देत भर रस्त्यामध्ये 15,000ची लूट. 19 ऑगस्ट रोजी ट्रॅम्प टॉवर परिसरातील घटना. येरवडा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. अधिकचा तपास सुरू. श्रावणी सोमवार निमित्त भीमाशंकरमध्ये भाविकांची गर्दी. मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट. पहाटेची आरती झाल्यानंतर दर्शन भाविकांसाठी खुलं. पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूरमध्ये भरधाव कार डिव्हायडरला धडकून अपघात. चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट डिव्हायडरला धडकली. कारमधील दोघांना किरकोळ दुखापत. विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया. आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात आज भव्य कळमनुरी ते हिंगोली कावड यात्रा. कावड यात्रेमध्ये लाखो शिवभक्तांसह श्रीकांत शिंदे, उदय सामंत, प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार असल्याची माहिती. नाशिकच्या प्राचीन कपालेश्वर मंदिरामध्ये श्रावण सोमवार निमित्त भाविकांची गर्दी. समोर नंदी नसलेलं हे एकमेव मंदिर. आरतीनंतर पहाटे 5 वाजता मंदिर भाविकांसाठी खुलं. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली. हतनूर धरणाच्या 4 दरवाजांमधून 53,000 क्युसेकनं तापी नदीपात्रामध्ये विसर्ग. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. इंद्राणी भाताच्या पिकाला बहर आल्यानं मावळामध्ये पेरणीच्या कामाला वेग. इंद्राणी वाणासोबतच मावळ तालुक्यामध्ये विविध प्रकारच्या भाताच्या वाणांची लागवड. समाधानकारक पावसामुळे मावळातील भात पिकं जोरदार बहरली.
लातूर जिल्ह्यामध्ये पावसाअभावी सोयाबीन पिकाची वाढ खुंटली. पिकाची वाढ खुंटल्यामुळे उत्पादन कमी होण्याची भीती. तर पावसाअभावी लातूरमधील सर्व खरीप पिकं धोक्यात आल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ. पावसाळा सुरू होऊन 2 महिन्याचा कालावधी उलटला तरी जालना जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं सावट. 57,000 नागरिकांची तहान. टँकरच्या पाण्यावर अवलंबून सद्यस्थितीला 16 गावं आणि 23 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. समृद्धी महामार्गावरील इगतपुरी परिसर सध्या निसर्गाच्या हिरवाईने नटला. ड्रोनच्या माध्यमातून टिपलेले हे विहंगम दृश्य महामार्गाचं सौंदर्य अधिकच खुलवतं. निसर्गाचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. खालापूरच्या गारमाळ धनगरवाडीमधील ग्रामस्थांना आजही झोळीचा वापर. नवजात बाळाला मातेसह गावामध्ये झोळीतून आणण्याची वेळ. गावाकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यानं दगडातून वाट काढत उपचारासाठी नेण्याची वेळ. गोंदू मनोहर भोसले प्रकरणी दत्तकला शिक्षण संस्था अध्यक्ष रामदास झोळचा अटकपूर्व जामीन फेटाळला. एसआयटीसह धर्मादाय आयुक्त, शिक्षण आणि आयकर विभागाकडून संस्थेची सखोल चौकशी सुरू. तर माया झोळ यांच्यासह तिघांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी.